नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मातृभाषा मराठीची संरचना हा जो काही 1.5चा भाग आहे तर तो लक्षात घेणार आहोत. यापूर्वी आपण वरील सर्व घटक लक्षात घेतलेले आहेत. यामध्ये आशययुक्त अध्यापन पद्धतीच्या अर्थापासून त्याची वैशिष्ट्ये नेमकी काय आहे या सर्व गोष्टी आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये लक्षात घेतलेल्या आहेत. तर आज या व्हिडिओमध्ये मराठी मातृभाषेची संरचना ही नेमकी कशी तयार करायची किंवा या संरचनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत या सर्वांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. मग सुरुवातीला मातृभाषा मराठी संरचनेची वैशिष्ट्ये इथे आपण लक्षात घेणार आहोत. मग या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की विषय संरचनेत त्या विषयाशी संबंधित जास्तीत जास्त घटकांचा समावेश असतो. मग आता या पहिल्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की आपण ही जी काही संरचना लक्षात घेत आहोत तर ही मराठी मातृभाषेची आहे आणि म्हणून मराठी मातृभाषेच्या विषयामध्ये किंवा मराठी या विषयामध्ये जेही काही घटक आलेले असतील तर त्या जास्तीत जास्त घटकांचा समावेश या संरचनेमध्ये केलेला असतो. मग आता मराठी विषयामध्ये कोणते कोणते घटक असतात असा जर आपण विचार केला तर आपल्याला काही ठळक जे काही घटक आहे ते लगेच लक्षात येतात. तर या ठळक किंवा मुख्य घटकांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की मराठी विषयामध्ये गद्य भाग असतो, पद्य भाग असतो आणि या गद्य आणि पद्य या दोघांमध्ये व्याकरणही असतं. तर एकंदरीत हे 3 ठळक आणि महत्त्वाचे भाग आपल्याला मराठी विषयाचे लक्षात येतात. तर मग या 3ही घटकांचा समावेश या संरचनेमध्ये केलेला असतो. मग आता हे 3 जरी आपण घटक म्हटले तरी पण त्याचे आणखी कितीतरी उपप्रकार आहेत आणि त्या उपप्रकारांमध्ये किंवा त्या उपघटकांमध्ये आणखी अनेक असे प्रकार आहेत असं आपल्याला लक्षात येतं. जसं आपण या ठिकाणी गद्य प्रकार म्हटलं तर गद्य या भागामध्ये विविध प्रकारचे पाठ आलेले आहेत. काही पत्रलेखनाच्या स्वरूपातले असतील किंवा काही निसर्गावर आधारित असतील किंवा मग आणखी काही चरित्रात्मकसुद्धा लेख असतील, काही प्रवास वर्णनं असू शकतील. तर एकंदरीत काय आहे की गद्य या घटकामध्ये असे विविध प्रकार आहेत. तसंच पद्याचे पण विविध प्रकार आहेत. हे सर्व जे काही घटक आहेत तर हे या संरचनेमध्ये समाविष्ट केलेले असतात असं या पहिल्या वैशिष्ट्यामधून आपल्याला लक्षात येतं. मग संरचना ही कशी तयार केली जाते तर आपल्या मराठीच्या विषयामध्ये जेही काही घटक आलेले असतील त्या घटकांचा समावेश या संरचनेमध्ये झालेला असतो असं हे पहिलं वैशिष्ट्य इथे आपल्याला सांगतं. मग दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये काय म्हटलं आहे की मराठी विषयाच्या संरचनेमध्ये सर्व घटकांचा एकमेकांशी संबंध असतो. मग आता इथे सर्व घटक म्हटलेले आहेत. मग हे सर्व घटक आपल्याला माहिती गद्य, पद्य आणि व्याकरण आणि याच्यातले आणखी उपप्रकार. मग या सर्वांचा एकमेकांशी संबंध असतो असं यामध्ये म्हटलेलं आहे. मग आता जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या डोळ्यासमोर एखादी आकृती आणायची की मराठी विषय आहे, या मराठीमध्ये हे 3 महत्त्वाचे घटक आहे. या 3 घटकांमध्ये आणखी इतरही घटक आहेत. जसं आपण गद्याचं लक्षात घेतलेलं होतं तसंच पद्याचं पण आहे, व्याकरणाचं आहे. मग व्याकरणाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर व्याकरणामध्ये आपल्याला माहिती की व्याकरणामध्ये विविध प्रकारचे अलंकार आहेत किंवा मग विविध प्रकारचे प्रयोग आहेत, संधी आहेत किंवा शब्दांच्या जाती आहेत. तर हे सर्व या संरचनेमध्ये दाखवलेलं असतं आणि या सर्वांचा एकमेकांशी काय संबंध आहे हा संबंधसुद्धा या ठिकाणी जोडलेला असतो. तर अशी एकंदरीत ही सर्व आकृती या ठिकाणी तयार झालेली असते आणि त्यालाच आपण काय म्हणतो संरचना असं म्हणतो. मग आता तिसऱ्या वैशिष्ट्यामध्ये काय म्हटलेलं आहे की या सर्व घटकांचा एक विशिष्ट मांडणी किंवा रचना असते. जसं आता आपण आत्ताच म्हटलो की हे जे काही सर्व घटक आहे, उपघटक आहे, त्यांचे काही प्रकार आहेत, या सर्वांची काय तयार केली जाते तर एक आकृती तयार केली जाते. ही जी काही आकृती आहे ही आकृती विविध प्रकारची काढली जाते. प्रत्येकजण आपल्या आपल्या कुवतीनुसार किंवा क्रिएटिव्हिटीनुसार, सर्जनशीलतेनुसार या संरचनेची आकृती तयार करतं
कोणी साधा फ्लो चार्टमध्ये दाखवतं, कुणी गोल आकारामध्ये काढलेली असते किंवा आणखी कोणाला वाटलं पानाफुलांमध्ये, तर अशा स्वरूपाची सुद्धा या संरचनेची आकृती किंवा चित्र काढलं जातं. म्हणजे हे तिसरं वैशिष्ट्य आहे की हे मराठी विषयामध्ये येणारे जे काही सगळे जास्तीत जास्त घटक आहेत, तर त्या जास्तीत जास्त घटकांचा परस्परांशी संबंध दाखविणारी जी आकृती तयार केलेली असते, त्या आकृतीला आपण काय म्हणणार आहोत? संरचना असं म्हणणार आहोत. हे एक एक गोष्ट इथे आपल्याला उलगडली जात आहे. मग चौथ्या वैशिष्ट्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ज्ञानशाखेतील कोणत्याही घटकाचे स्थान संरचनेच्या साहाय्याने निश्चित करता येते. मग आता ज्ञानशाखा म्हणजे आपला मराठी विषय. तर या मराठी विषयामध्ये जोही काही घटक असेल, तुम्ही ज्या भागाचं अध्यापन करत आहात, तर त्या अध्यापन घटकाचं स्थान संरचनेच्या साहाय्याने आपल्याला निश्चित करता येते. आता उदाहरणार्थ तुम्ही मदर तेरेसांवरचा एखादी पाठ शिकवत आहात किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातला एखादी पाठ शिकवत आहात. मग हा पाठ चरित्रात्मक असेल, तर यामध्ये आपल्याला या संरचनेमध्ये त्या पाठाचं नाव सापडणार नाही, मात्र तो पाठ ज्या भागातला आहे किंवा ज्या प्रकारातला आहे तो प्रकार या संरचनेमध्ये सापडेल. म्हणजेच काय की तुम्ही जो भाग शिकवत आहात अध्यापनामध्ये किंवा पाठ्यपुस्तकातला जो काही घटक तुम्ही शिकवणार आहात, तर या घटकाचं संरचनेमध्ये आपल्याला स्थान निश्चित करता येते. तुम्ही व्याकरणाचा भाग शिकवा किंवा पद्याचं शिकवा, तुम्ही देशभक्तीपर एखादी गीत शिकवत आहात. मग हे देशभक्तीपर जे गीत आहे, तर हे मराठी विषयाच्या संरचनेमध्ये पद्य भागामध्ये कुठे येईल, तर ते आपल्याला दाखवता येतं. ललित लेखनामध्ये ह्या ज्या काही विविध प्रकारच्या किंवा ललित साहित्यामध्ये आलेल्या ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला संरचनेमध्ये दर्शविता येतात. तर एकंदरीत काय आहे की संरचना जी आहे, तर या संरचनेमध्ये आपण अध्यापन करणारा जो काही घटक आहे, तर तो घटक आपल्याला दाखविता येतो. आणि शेवटचं म्हटलेलं आहे वैशिष्ट्य इथे की संरचना ही शक्य तितकी आटोपशीर, सुबोध व स्वयंपूर्ण असते. मग तसं पाहिलं तर मराठी हा विषय खूप मोठा आहे, त्याची व्याप्ती ही खूप मोठी आहे. त्याला एका आकृतीमध्ये किंवा एखाद्या फ्लो चार्टमध्ये बांधणं हे अवघड आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठी विषयाची व्याप्ती ही खूपच मोठी आहे आणि तिला एखाद्या पेजमध्ये अशा आकृतीमध्ये तयार करणं किंवा मर्यादित करणं हे जवळजवळ अशक्य आहे. तरीसुद्धा या संरचनेच्या वैशिष्ट्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ही संरचना शक्य तितकी आटोपशीर असली पाहिजे. म्हणजेच काय की त्यामध्ये सर्व घटक तर आले पाहिजे, परंतु त्या सर्व घटकांमध्ये सुद्धा आपल्याला असे काही आटोपशीरपणा इथे घ्यायचा आहे किंवा अगदी तांत्रिक बाबीने या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला बांधता आल्या पाहिजेत. तर ही अशा स्वरूपाची असली पाहिजे. तसंच म्हटलं आहे सुबोध म्हटलं आहे. सुबोध म्हणजे काय की त्या संरचनेमधनं आपल्याला या सर्व घटकांचा बोध झाला पाहिजे. आणखी पुढे काय म्हटलं की ती स्वयंपूर्ण असली पाहिजे. म्हणजे त्याच्यातही इथे असं म्हणजे प्रत्येक शिक्षकाने काय करायचं आहे की त्यांची ती तयार करायची आहे आणि त्या संरचनेमधून ती स्वयंपूर्ण आहे हे लक्षात आलं पाहिजे. तर अशा रीतीने ही जी काही संरचना आहे, ही संरचना आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. कारण आपण कोणता घटक शिकवत आहोत, हा घटक का शिकवत आहोत, या घटकाचं संरचनेमध्ये किंवा मराठी विषयामध्ये नेमकं स्थान कुठे आहे, या सर्व गोष्टी पाहण्यासाठी मराठी मातृभाषेची संरचना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी आपण ही जी काही वैशिष्ट्ये लक्षात घेतली, तर या वैशिष्ट्यांवरनं तुमच्या डोळ्यासमोर एखादी विशिष्ट आकृती आलेली असेल. मग या विशिष्ट आकृतीला आणखी आपण थोडंसं जर फोकस केलं तर ती आपल्याला याप्रमाणे लक्षात येते. बघा, हा फ्लो चार्ट दिसतोय. या फ्लो चार्टमध्ये मातृभाषा मराठीची संरचना मांडलेली आहे. मग सुरुवातीला आपण या भागाचं जो काही चित्र दिलं आहे किंवा आकृती दिलेली आहे ती थोडीशी आपण झूम करून बघूया. यामध्ये पहिल्या भागामध्ये काय सांगितलं आहे की ह्या मराठी विषयाच्या
संरचनेचे दोन प्रमुख भाग इथे दिलेले आहेत. या दोन प्रमुख भागांमध्ये काय म्हटलेलं आहे की भाषा आणि साहित्य यामध्ये ही बांधलेली आहे. या संरचनेचे मुख्य दोन घटक आपल्याला दिसतात. मराठी विषयाचे एकूण दोन भाग दिसतात. यामध्ये भाषा आणि साहित्य हे ते दोन प्रकार आहेत. मग आता भाषा या भागामध्ये सुद्धा दोन भाग केलेले आहेत. पहिला भाग जो केला आहे त्याला भाषाशास्त्र म्हटलेलं आहे. आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी मराठी विषय प्रमुख घेऊन डिग्री मिळवलेले आहेत किंवा ज्यांचं मराठी स्पेशल आहे त्यांना माहिती आहे की भाषेला सुद्धा शास्त्र असतं. तर अशा रीतीने हा जो काही पहिला भाग दिलेला आहे तर हा भाषाशास्त्राचा आहे आणि दुसऱ्या भागामध्ये व्याकरण दिलेलं आहे. आपण काही वैशिष्ट्ये अभ्यासली, त्या वैशिष्ट्यांमध्ये तुम्हाला लक्षात आलं की जास्तीत जास्त घटकांचा समावेश या ठिकाणी केलेला असतो. मग मराठी विषयाचे दोन प्रमुख घटक, या दोन प्रमुख घटकामध्ये एक भाषा आणि दुसरं साहित्य. मग भाषा भागामध्ये पुन्हा दोन घटक इथे आलेले आहेत. तर या दोन घटकांमध्ये पहिला जो दिलेला आहे तो भाषाशास्त्र आहे आणि दुसरा आहे तो व्याकरणाचा आहे. आणि मग या दोन्ही घटकांमध्ये आणखी काही उपभाग दिलेले आहेत. जसं भाषाशास्त्रामध्ये विविध प्रकारचे विचार दिलेले आहेत आणि व्याकरणामध्ये पण काही विचारच आहेत. आणखी परत मग काही वृत्त आहे, अलंकार आहे, शब्दसिद्धी आहे, विरामचिन्ह, शुद्ध लेखन, असे विविध प्रकारचे व्याकरणाचे भाग इथे मांडलेले आहेत. म्हणजेच काय तर जास्तीत जास्त घटक या भाषा भागामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाषाशास्त्रामध्ये ध्वनी विचार आहे, त्यानंतर स्थानिक विचार आहे, रूपविज्ञान आहे, किंवा रूपीय विचार आहे, वाक्य विचार आहे, अर्थ विचार आहे. तर असे जेही काही घटक आहेत या सर्व घटकांचा समावेश यामध्ये केलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे दुसरा जो भाग दिला आहे साहित्याचा. तर या साहित्यामध्ये पुन्हा दोन भाग केलेले आहेत. एक माहितीपर साहित्य आहे आणि दुसरं ललित साहित्य आहे. हे दोन्ही प्रकारचे जे साहित्य आहे हे आपल्याला मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाहायला मिळतात किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण मराठी भाषेचं जेही काही साहित्य वाचतो तर त्या साहित्य वाचनामध्ये हे दोन मुख्य प्रकार झालेले आहेत हे या ठिकाणी लक्षात येतं. यामध्ये माहितीपर साहित्य दिलेलं आहे आणि दुसरं ललित साहित्य. मग माहितीपर साहित्यामध्ये काय असतं तर आपली जी काही ज्ञानशाखा आहे किंवा जो काही आपला मराठीचा भाग आहे तर या मराठीच्या संदर्भातलं माहिती जी आहे त्या माहितीचा मजकूर असतो किंवा मग वर्तमानपत्रातील मजकूर जो आहे तर ज्यातून म्हणजे माहिती उपलब्ध होते. तर अशा स्वरूपाचं साहित्य जे आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, माहितीपर साहित्य. आपण मराठी भाषेची संरचना लक्षात घेत आहोत आणि या संरचनेच्या दोन मुख्य घटकांमधला साहित्य हा जो काही घटक आहे त्याचे पुन्हा दोन प्रकार इथे पडलेले आपल्याला लक्षात येतात, माहितीपर साहित्य आणि ललित साहित्य. तर माहितीपर साहित्य कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्या साहित्याच्या आधारे आपल्याला माहिती प्राप्त होते त्याला आपण माहितीपर साहित्य असं म्हणणार आहोत. ही माहिती प्रामुख्याने आपल्याला वर्तमानपत्रातून किंवा इतर काही मराठी विषयाच्या हे जे काही ज्ञानशाखा आहे किंवा मराठी विषय जो आहे तर त्याच्या शास्त्र भागातून आपल्याला ही माहिती उपलब्ध होते. याला आपण माहितीपर साहित्य म्हणणार आहोत. आणि दुसरा जो भाग केलेला आहे त्याला ललित साहित्य असं म्हटलेलं आहे. मग आता हे जे काही ललित साहित्य आहे तर या ललित साहित्याचे पुन्हा दोन भाग या ठिकाणी केलेले आहेत. हे दोन भाग कोणते, एक पद्य भाग आहे आणि दुसरं गद्य भाग आहे. मग पद्य भागामध्ये विविध प्रकारचे ज्या काही कविता आहे किंवा पद्याचे प्रकार आहे ते इथे दिलेले आहेत. मग कोणते कोणते पद्य प्रकार आहेत बघा. आपण म्हटलं होतं की मराठी विषयाच्या संरचनेमध्ये जास्तीत जास्त घटकांचा समावेश केलेला असतो. मग आता या ठिकाणी आपण ललित साहित्यातला पद्य भाग लक्षात घेतोय.
मग या पद्यभागामध्ये किती प्रकारचं काव्य आहे हे आपल्याला लक्षात येईल. सर्वात पहिलं इथे म्हटलेलं आहे महाकाव्य, त्यानंतर खंडकाव्य, भावगीत आहे, अभंग आहे. मग आता हे महाकाव्य असेल किंवा खंडकाव्य हे नेमकं काय आहे हे आपल्याला हळूहळू समजेलच. आपण जसं जसं पुढे अभ्यास आपला नेऊ तसं तसं समजेलच. परंतु रामायण आहे, महाभारत आहे, ज्ञानेश्वरी आहे, अशा स्वरूपाचं जे काही साहित्य आहे हे सगळं काय आहे, महाकाव्य आहे. तर या सगळ्या भागांचा अभ्यास आपल्याला आणखी करायचाच आहे. जे काव्याच्या स्वरूपात मांडलेलं आहे की ते अखंड स्वरूपात चाललेलं आहे, खूप मोठ्या स्वरूपात. तर या ठिकाणी हे महाकाव्य, खंडकाव्य, तसेच भावगीत आहे, अभंग आहेत. अभंगांमध्ये आणखी ओव्या हा सुद्धा एक भाग आलेला असतो. पोवाडा आहे. वीर रसाच्या संदर्भात जेही काही इथे काव्य रचल्या गेलेलं आहे ते पोवाड्याच्या संदर्भातलं आहे. निसर्ग काव्य आहे, लावणी आहे, नाट्यकाव्य आहे. तर हे सगळे काय दिलेत, हे पद्याचे प्रकार दिलेत. म्हणजे ललित साहित्यामध्ये हे विविध प्रकारचं काव्य जे आहे हे काव्य या ठिकाणी अशा विविध भागांमध्ये सांगितलेलं आहे. मग आता आपण मराठी विषयामध्ये ज्या काही कविता शिकवतो, मग त्या कोणत्याही वर्गाच्या असो, तर त्या कविता यामधल्या कोणत्या भागामध्ये आलेल्या आहेत किंवा कोणत्या प्रकारामध्ये मोडल्या जात आहेत हे शिक्षकाला ओळखायचं आहे. आणि ते ओळखून या प्रत्येकाची वैशिष्ट्ये आहेत, तर ती वैशिष्ट्ये त्या काव्यातनं विद्यार्थ्यांना स्पष्ट करायची आहेत. आता अभंग म्हटलं तर अभंगाची स्वतंत्र अशी वैशिष्ट्ये आहेत, पोवाड्याची वैशिष्ट्ये आहेत. तर ही शिक्षकाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण हे जे काव्य आहे किंवा हा जो काही पद्यभाग आहे हा शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या पुढे मांडायचा असतो. आणि तो मांडण्यासाठी या प्रत्येक पद्य प्रकाराची जी वैशिष्ट्ये आहे ती त्यातनं स्पष्ट झालेली असतात आणि ती आपल्याला अध्यापनाच्या वेळी उपयुक्त असतात. मग जसं ललित साहित्यामध्ये पद्य आपण बघितलं तसंच हा गद्य प्रकार आहे. मग या गद्य भागामध्ये काय काय आलेलं आहे, कथा, कादंबरी, निबंध आहे, नाटक किंवा एकांकिका. नाटक वेगळं आणि एकांकिका वेगळ्या आहेत, हे दोन्ही लक्षात घ्या. त्यानंतर पत्र साहित्य आहे, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, लेख आहे, प्रवास वर्णन आहे. तर हे काय झाले, हे गद्याचे प्रकार झाले. म्हणजे आपण मराठी च्या पाठ्यपुस्तकामध्ये जे विविध प्रकारचे धडे इथे लक्षात घेतलेले आहेत, तर ते धडे या विविध प्रकारच्या साहित्यामध्ये कुठे बसतात हे शिक्षकाला ओळखायचं आहे. मग आता कथा जर असेल तर ती कथा कोणत्या प्रकाराची आहे, तर त्या प्रकाराचा सुद्धा इथे आपल्याला विचार करायचा आहे. मग ती ऐतिहासिक स्वरूपाची आहे का, सामाजिक स्वरूपाची आहे की गूढ कथा आहे, प्रेम कथा आहे, गुन्हेगारीच्या संदर्भातली आहे किंवा बालकथा आहे की दंतकथा आहे. तर हे काय झाले, हे कथेचे प्रकार झाले. तर यापैकी कोणत्या प्रकाराची कथा आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत, तर हे शिक्षकाला माहीत असणं गरजेचं आहे. तसंच कादंबरी आहे, कादंबरीवर आधारित एखादी लेख आलेला असेल, धडा आलेला असेल, तो ओळखता आला पाहिजे. निबंध आपण विद्यार्थ्यांना देतो, मग हे निबंध कोणते कोणते असतात, त्यांचे प्रकार काय आहे हे शिक्षकाला माहीत असणं गरजेचं आहे. मग तो वर्णनात्मक द्यायचा आहे की विचारात्मक आहे, कल्पनाप्रधान आहे, ललित आहे किंवा मग आणखी लघुनिबंध आहे, यांच्यामध्ये नेमका काय प्रकार आहे हे शिक्षकाला समजून घेणं गरजेचं असतं. म्हणून अशा रीतीने हे मराठी विषयाची जी काही संरचना आहे ती आपल्याला लक्षात घेणं, शिक्षक या नात्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण यामधूनच आपल्याला काय करायचं आहे की अध्यापन करण्यापूर्वी आपण जो काही भाग शिकवणार आहोत त्याची वैशिष्ट्य काय आहे किंवा तो भाग नेमका संरचनेमध्ये कुठे आलेला आहे, त्याचा इतर घटकांशी कुठे संबंध आपल्याला जोडायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती होण्यासाठी आपल्याला मराठी विषयाच्या संरचनेचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. तर आशययुक्त अध्यापन पद्धतीच्या या पहिल्या युनिटमध्ये आपण जे काही विविध प्रकारचे घटक बघितले त्यातला हा शेवटचा भाग होता. आणि या शेवटच्या भागामध्ये आपल्याला मराठी विषयाचं एकंदरीत संपूर्ण स्वरूप किंवा मग जी काही व्याप्ती आहे तर ती या संरचनेच्या आधारे लक्षात आलेली आहे. मग आता या व्हिडिओमधनं आपल्याला काय शिकायला मिळालं की मराठी विषयाची एक स्वतंत्र अशी संरचना आहे, या संरचनेची
वैशिष्ट्यपूर्ण अशी वैशिष्ट्ये आहेत आणि ही संरचना या फ्लो चार्टच्या आधारे आपल्याला लक्षात घेता आलेली आहे.